तर लास्ट टाइम आपण युजेस ऑफ सुपर कंडक्टर बघत होतो. तर युजेस ऑफ सुपर कंडक्टर मध्ये इट रिड्युसेस पॉवर लॉस, पॉवर, आणि याचा रेझिस्टन्स अजिबात नसतो सुपर कंडक्टरला, आणि त्याच्यामुळे सुपर कॉम्प्युटरचं स्पीड वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. अँड टू प्रोड्यूस व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ सुपर कंडक्टर. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला, नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायचा आहे. ईएमएफ ऑफ सेल अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल म्हणजे काय, आणि त्याचबरोबर इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल म्हणजे काय. ओके, ईएमएफ, पीडी अँड इंटरनल रेझिस्टन्स ऑफ ए सेल, या तीन कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, आणि हे फॉर्म्युले देखील खूप महत्वाचे आहेत. इथं आता जे फॉर्म्युले येणार आहेत ते फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. फर्स्ट आहे ईएमएफ ऑफ सेल, सेकंड आहे पीडी ऑफ द सेल, आणि थर्ड आहे इंटरनल रेझिस्टन्स ऑफ ए सेल. बघा कसं आहे. नेक्स्ट टर्म आपल्याला जी स्टडी करायची आहे दॅट इज ईएमएफ ऑफ सेल, ईएमएफ ऑफ दी सेल. आता ईएमएफ याचं लॉंग फॉर्म काय असतो बघा. ईएमएफ चा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रो मोटिव्ह. ओके, ईएमएफ चा लॉंग फॉर्म काय आहे, दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. लक्षात घ्या, इलेक्ट्रो म्हणजे याचं मिनिंग देखील काय होतं बघा. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन, मोटिव्ह म्हणजे मूव्ह करणारा, इलेक्ट्रॉनला मूव्ह करणारा फोर्स. ऍक्च्युली ईएमएफ मुळे काय होतं, इलेक्ट्रॉनचं सर्क्युलेशन चालू होतं. बघा, कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट कसा डेव्हलप होतो, तर इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे. इलेक्ट्रॉनचा फ्लो कोण प्रोड्यूस करतं, तर बॅटरीचा ईएमएफ प्रोड्यूस करतो, आणि म्हणून त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलेलं आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की इथं वर्ड जरी फोर्स असला तरी याचं युनिट जे आहे ते काय आहे, व्होल्ट आहे. व्होल्ट हे याचं एसआय युनिट आहे. लक्षात घ्या, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचं युनिट काय आहे, व्होल्ट. ईएमएफचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. लक्षात येतोय लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. नावात जरी फोर्स असला तर नावात फोर्स का टाकलेला आहे, कारण तो इलेक्ट्रॉनला मूव्ह करतो. कंडक्टरमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात, फ्री इलेक्ट्रॉन, त्यांना मूव्ह करायचं काम करतो, आणि म्हणून त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. आणि याचं एसआय युनिट, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचं एसआय युनिट काय आहे, व्होल्ट आहे. लक्षात घ्या. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे बेसिकली काय, किंवा त्याची डेफिनेशन काय लिहायची, लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, सपोज हा एक रेझिस्टन्स आहे, आणि हा काय केलेला आहे, एका बॅटरीला जोडलेला आहे. ओके, दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी अँड दिस इज द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. ठीक आहे, अँड दिस इज द बॅटरी. बॅटरी सिम्बॉलच्या स्वरूपात मी पर्पजफुली दाखवलेली नाहीये. ओके, लक्षात घ्या. आता करंट कसा फ्लो होतो, तर कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट, इलेक्ट्रॉन कसा फ्लो होतो म्हणत नाही मी, करंट कसा फ्लो होतो, किंवा कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट कसा आहे, तर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट फ्लो व्हायला चालू होतो. ओके, तो एक्सटर्नल रेझिस्टन्स मधून फ्लो होतो आणि निगेटिव्ह टर्मिनलला येतो. आता निगेटिव्ह टर्मिनलला आल्यावर काय होतं, तिथून पुढं निगेटिव्ह टर्मिनल पासून बॅटरीच्या आतमधून परत काय होतो, पॉझिटिव्ह टर्मिनलला येतो. म्हणजे करंटची डायरेक्शन कशी असते बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल थ्रू, याला काय म्हणायचं, एक्सटर्नल रेझिस्टन्स, थ्रू एक्सटर्नल रेझिस्टन्स. ओके, इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन बघा कशी आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी थ्रू एक्सटर्नल रेझिस्टन्स, अँड फ्रॉम नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी थ्रू इंटरनल रेझिस्टन्स. अशी याची डायरेक्शन येणार आहे. ओके, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं म्हणजे काय होतं, तर याच्यामधून चार्ज फ्लो होणार आहे ना, चार्ज इज गोइंग टू फ्लो थ्रू दिस सर्किट लाईक दिस. म्हणजे पुन्हा एकदा चार्ज कसा फ्लो होणार, इलेक्ट्रॉन म्हणत नाही मी, पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन उलटा फिरत असतो, पण तो पॉझिटिव्ह चार्ज कसा फ्लो होतो,
पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातो एक्सटर्नल रेझिस्टन्स मधून आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह परत काय होतो इंटरनल रेझिस्टन्स मधून परत येतो. या पद्धतीनं सर्क्युलेशन चालू होतं. आता या चार्जला मूव्ह करण्यासाठी, फ्लो करण्यासाठी काहीतरी या बॅटरीला एनर्जी सप्लाय करावी लागणार आहे. एनर्जी सप्लाय काहीतरी करावी लागणार आहे. ओके, जस्ट अ मिनिट. तर चार्ज जो आहे तो कसा फ्लो होतो, पॉझिटिव्ह चार्ज पर्टिक्युलरली बघायला गेलं तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह थ्रू एक्सटर्नल रेझिस्टन्स अँड निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह थ्रू इंटरनल रेझिस्टन्स असा चार्जचा फ्लो होतो. ठीक आहे. आता युनिट चार्जला वन्स राऊंड कंप्लीट सर्किट, वन्स राऊंड कंप्लीट सर्किट म्हणजे काय, एक्सटर्नल रेझिस्टन्स ऍज वेल बॅटरीच्या आतमध्ये देखील रेझिस्टन्स असणार, त्याला काय म्हणायचं इंटरनल रेझिस्टन्स. म्हणजे युनिट चार्जला एक्सटर्नल रेझिस्टन्स मधून त्याचबरोबर इंटरनल रेझिस्टन्स मधून सर्क्युलेट करण्यासाठी जे काय एनर्जी सप्लाय करणार सेल, एनर्जी जे काय सप्लाय करणार, कारण लक्षात घ्या सेलने एनर्जी सप्लाय केल्याशिवाय चार्ज फ्लो होऊ शकणार नाही. चार्जला फ्लो करण्यासाठी आपल्याला एनर्जी सप्लाय करावी लागणार आहे. लक्षात येत आहे. तर युनिट चार्जला, युनिट म्हणजे काय 1 कुलॉम चार्जला, 1 कुलॉम चार्जला पूर्ण सर्किट मधून सर्क्युलेट करण्यासाठी जी काय एनर्जी सप्लाय करावी लागणार त्याला काय म्हणणार आपण, ईएमएफ ऑफ सेल असं म्हणणार आहे. लक्षात येत आहे. तर ईएमएफ ऑफ सेलची डेफिनेशन बघा. डेफिनेशन काय आहे ना, ही डेफिनेशन महत्वाची आहे. अमाऊंट ऑफ एनर्जी supplied by cell to circulate, amount of energy supplied by cell to circulate unit positive charge, to circulate unit positive charge through complete circuit is called as EMF of cell. लक्षात येते, डेफिनेशन लक्षात येते का बघा. अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड बाय सेल, amount of energy supplied by cell to circulate unit positive charge through complete circuit. Okay, तर इथं complete circuit means, complete circuit याचा मीनिंग काय घ्यायचं आहे बघा. complete circuit means from positive to negative through external resistance and negative to positive through internal resistance. लक्षात येते का मी काय सांगतोय. म्हणजे 1 कुलॉम चार्जला पॉझिटिव्ह पासून स्टार्ट करायचं, नेगेटिव्हला यायचं आणि परत नेगेटिव्ह पासून काय करायचं, परत पॉझिटिव्हला यायचं. म्हणजे पूर्ण पाथ जो आहे तो कंप्लीट झाला पाहिजे. तर अशा प्रकारे पूर्ण पाथ मधून 1 कुलॉम चार्जला सर्क्युलेट करण्यासाठी, पूर्ण सर्किट मधून सर्क्युलेट करण्यासाठी जे काय एनर्जी सेल सप्लाय करतं ना त्याला काय म्हणायचं, ईएमएफ ऑफ द सेल. ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ द सेल. ओके, तर याचं एसआय युनिट आहे, व्होल्ट. एसआय युनिट व्होल्ट. आणि याचा फॉर्म्युला काय येणार बघा. ईएमएफचा फॉर्म्युला काय आहे, एनर्जी सप्लाइड बाय सेल ना, एनर्जी सप्लाइड किंवा काही वेळेला वर्क डन बाय सेल असं पण म्हणू शकतो. वर्क डन बाय सेल फॉर कंप्लीट सर्किट, एनर्जी सप्लाइड किंवा वर्क डन बाय सेल फॉर द कंप्लीट सर्किट डिवाइडेड बाय सर्क्युलेटेड चार्ज सर्क्युलेटेड. ठीक आहे. सो देअरफॉर E इज इक्वल टू काय येणार आहे, W फॉर कंप्लीट सर्किट
जे पूर्ण सर्किटमधून चार्जला मूव्ह करण्यासाठी झालेलं वर्क डन किंवा एनर्जी सप्लाइड डिवायडेड बाय किती चार्ज सर्क्युलेट केलेला आहे त्याला ईएमएफ म्हणायचं. सो ईएमएफ इज डिनोटेड बाय कॅपिटल ई. ईएमएफ ला आपण कॅपिटल ई हे सिम्बॉल वापरतो. E इज इक्वल टू डब्ल्यू कम्प्लीट डिवायडेड बाय क्यू. ओके. आता ईएमएफचा फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला काय येणार बघा. हे बघा, सपोज एक्सटर्नल रेजिस्टन्सला पोटेन्शियल डिफरन्स कॅपिटल व्ही आहे. ओके. त्याच्यानंतर हा बॅटरीच्या आतमधला इंटरनल रेजिस्टन्स, बॅटरीच्या आतमधला इंटरनल रेजिस्टन्स हा स्मॉल आर आहे. संपूर्ण सर्किट मधून काय होतोय, किती करंट फ्लो होतोय, संपूर्ण सर्किट मधून सपोज आय करंट फ्लो होतोय. तर इथला पीडी किती येणार बघा. ओके, म्हणजे हा इंटरनल रेजिस्टन्स हा एक्सटर्नल रेजिस्टन्स, संपूर्ण सर्किट मधून किती करंट फ्लो होतोय, आय इतका करंट फ्लो होतोय. किंवा ही डायग्राम असं काढण्यापेक्षा जरा वेगळी काढूया. ईएमएफचा फॉर्म्युला बघायचा आहे. हा झाला तुमचा एक्सटर्नल रेजिस्टन्स, त्याच्यानंतर हा झाला तुमचा इंटरनल रेजिस्टन्स, आणि इथं आहे तुमचा ईएमएफ. हा तुमचा झाला ईएमएफ, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथं स्मॉल आर आहे, इथं कॅपिटल आर आहे, आणि सर्किट मधून करंट किती फ्लो होतोय, आय इतका करंट फ्लो होतोय. ठीक आहे. ईएमएफचा फॉर्म्युला कसा येणार बघा. टोटल रेजिस्टन्स इन सर्किट किती येणार, टोटल रेजिस्टन्स इन सर्किट, टोटल रेजिस्टन्स येणार आहे कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. बरोबर, म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर, इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर. ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल व्होल्टेज किती येणार, टोटल व्होल्टेज, टोटल व्होल्टेज म्हणजे येणार आहे ई. लक्षात येत आहे. ओके, जस्ट अ मिनिट. टोटल व्होल्टेज किती येणार बघा. टोटल व्होल्टेज म्हणजे ईएमएफ या सर्किट मधला, अँड देअरफॉर करंट इन द सर्किट, करंट इन सर्किट. आता करंट ओहम्स लॉ न काढू शकतो ना. करंट म्हणजे काय करतो आपण, टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स, टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. तर करंट किती आहे सर्किटमध्ये, आय, व्होल्टेज किती आहे ई, डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती आहे कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. ओके. त्याच्यामुळे ईएमएफचा फॉर्म्युला काय येणार बघा. देअरफॉर ईएमएफ इज गिवन बाय फॉर्म्युला ई इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. लक्षात येत आहे. किंवा ईएमएफचा फॉर्म्युला आहे आय कॅपिटल आर प्लस आय स्मॉल आर. हे दोन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत. ईएमएफचा फॉर्म्युला काय येणार आहे, आय कॅपिटल आर प्लस आय स्मॉल आर. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला का बघा. ईएमएफची कन्सेप्ट सुरुवातीपासून पुन्हा एकदा सांगतो, ही महत्वाची कन्सेप्ट आहे. कुठल्याही सर्किटमधून चार्ज सरकवायचा असेल, चार्ज मूव्ह करायचा असेल, तर तिथं एनर्जी सप्लाय करावी लागते, तिथं वर्क डन करावं लागतं. हे एनर्जी सप्लाय करायचं काम कोण करतं किंवा वर्क डन करायचं काम कोण करतं, तर ते असतं सेल. ठीक आहे. आणि सेलचा ईएमएफ नावाची एक टर्म असते. सेलचा ईएमएफ म्हणजे काय, युनिट चार्जला संपूर्ण सर्किटमधून फिरवण्यासाठी जे काय वर्क डन होणार आहे किंवा जी काय एनर्जी सप्लाय होणार आहे त्याला काय म्हणायचं, ईएमएफ ऑफ सेल म्हणायचं. अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड बाय सेल किंवा काही वेळेला अमाऊंट ऑफ वर्क डन बाय सेल असं म्हटलं जातं, टू सर्क्युलेट युनिट पॉझिटिव्ह चार्ज थ्रू कम्प्लीट सर्किट. कम्प्लीट सर्किट या शब्दाचा मिनिंग काय घ्यायचा आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून देखील आणि त्याचबरोबर इंटरनल रेजिस्टन्स मधून देखील, दोन्ही मधून फिरवण्यासाठी. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल पासून चालू करायचं आणि परत पॉझिटिव्ह टर्मिनलला आणण्यासाठी, युनिट पॉझिटिव्ह चार्जला मूव्ह करण्यासाठी जे काय वर्क डन होणार आहे किंवा जी काय एनर्जी सेल सप्लाय करणार आहे त्याला ईएमएफ असं म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे ईएमएफचा फॉर्म्युला असतो वर्क डन फॉर कम्प्लीट सर्किट डिवायडेड बाय चार्ज, डब्ल्यू बाय क्यू असा फॉर्म्युला असतो. ओके, हा फॉर्म्युला. किंवा दुसरा फॉर्म्युला कसा काढू शकतो बघा ईएमएफचा. दुसरा फॉर्म्युला कसा येणार, तर इथे एक सेल आहे ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर आहे आणि त्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स काय जोडलाय, कॅपिटल आर जोडलाय. इथे एक सेल आहे ज्याचा ईएमएफ किती आहे, इथं पाहिजे तर त्याचं सेंटेन्स लिहा. कन्सिडर ए सेल, ओके, जस्ट अ मिनिट.
इथं कसं येणार बघा आता, कन्सिडर ए सेल ऑफ EMF किती, EMF कॅपिटल E आहे, अँड इंटरनल रेजिस्टन्स किती, स्मॉल r, कनेक्टेड टू एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल R. लक्षात येत आहे? आणि त्याची इथं डायग्राम काढलेला आहे. हा सेल आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल, इंटरनल रेजिस्टन्स आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स. तर सर्किटमध्ये टोटल रेजिस्टन्स किती येणार बघा, स्मॉल r नंतर कॅपिटल R, हे दोघे सिरीज मध्ये आहेत. सो टोटल रेजिस्टन्स कॅपिटल R प्लस स्मॉल r येणार. ओके. त्याच्यानंतर टोटल व्होल्टेज म्हणजे सेलचं व्होल्टेज, ज्याला आपण EMF असं म्हणतो, E. तर करंट इन द सर्किट कसं काढतो आपण, टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. सो करंट इज इक्वल टू E डिवायडेड बाय R प्लस R येणार आहे. ओके. अँड देअरफोर E इज इक्वल टू I इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r, किंवा E इज इक्वल टू IR प्लस IR येणार आहे. बट हे I इंटू R काय येणार आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स येणार आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स, हा जो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे त्याचा PD किती येणार, IR येणार, त्याला फी असं म्हणणार ना. IR इज इक्वल टू ही, कारण पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, करंट इंटू रेजिस्टन्स, ओहम्स लॉ प्रमाणे. अँड देअरफोर EMFचा फॉर्म्युला काय येणार आहे, फी प्लस IR असा फॉर्म्युला येतो. EMFचा फॉर्म्युला काय असतो, फी प्लस I इंटू R. EMFचा फॉर्म्युला असणार आहे E इज इक्वल टू फी प्लस IR. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. EMF इज इक्वल टू फी प्लस IR, हा फॉर्म्युला पाठच करायचा आहे. EMF E इज इक्वल टू फी प्लस IR. काय फॉर्म्युला आहे, EMF E इज इक्वल टू फी प्लस IR. ओके. तर ही झाली EMF ची कन्सेप्ट. तसं पोटेन्शियल डिफरन्सची कन्सेप्ट कशी आहे बघा. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल, तर ही कन्सेप्ट कशी येणार बघा. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल, amount of work done or energy supplied, amount of work done or energy supplied, amount of work done or energy supplied by cell, once again, to circulate unit charge through external resistance is called as potential difference of cell. त्याला काय म्हणायचं, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल. व्हेरी सिंपल डेफिनेशन बघा. EMF ऑफ सेल आणि पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल दोघांची डेफिनेशन काय आहे, तशीच आहे. फरक फक्त काय आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन ऑर एनर्जी सप्लाइड बाय सेल दोन्हीकडे आहे. टू सर्क्युलेट युनिट चार्ज ते देखील सेम आहे. फक्त काय आहे, थ्रू कम्प्लीट सर्किट असेल तर EMF असतं, आणि थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल तर काय असतं, PD असतं. बघा, फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून सर्क्युलेट करायचं असेल तर त्याला PD म्हणायचं, आणि संपूर्ण सर्किट मधून सर्क्युलेट करायचं असेल त्यावेळेची जी एनर्जी किंवा वर्कडन जे आहे ना, त्याला काय म्हणायचं, पोटेन्शियल डिफरन्स. हा दोघांच्या मध्ये मेन डिफरन्स आहे. ओके. सो देअरफोर पोटेन्शियल डिफरन्स फी इज इक्वल टू चा फॉर्म्युला असणार आहे, पुन्हा एकदा वर्कडन येणार, परंतु कुठलं, वर्कडन थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स फॉर युनिट चार्ज काढायचा असेल तर डिवायडेड बाय चार्ज करावा लागेल, डिवायडेड बाय चार्ज. सो फी इज इक्वल टू काय येणार आहे, W/Q येणार आहे. W/Q, फी इज इक्वल टू W/Q, आणि W कुठलं, फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स मधलं W, वर्क डन. ओके, लक्षात येत आहे.
ठीक आहे. आता पोटेन्शियल डिफरन्सचा आणखी एक फॉर्म्युला काय येणार बघा, हा W/Q म्हणजे ईएमएफचा फॉर्म्युला देखील W/Q आहे, पीडीचा फॉर्म्युला देखील W/Q आहे. दोघांच्या मध्ये फरक काय आहे, कुठलं वर्क डन हा फरक आहे. वर्क डन थ्रू कम्प्लीट सर्किट म्हणजे एक्सटर्नल ऍज वेल एज इंटरनल रेझिस्टन्स ते घेतलं तर ईएमएफ येणार, आणि थ्रू एक्सटर्नल रेझिस्टन्स फक्त घेतलं तर काय येणार आहे, पीडी येणार. तर याच्यामध्ये इफ I इज इक्वल टू करंट इन सर्किट, करंट इन सर्किट असेल आणि R काय असेल, एक्सटर्नल रेझिस्टन्स असेल, एक्सटर्नल रेझिस्टन्स. देअरफॉर पीडी इज इक्वल टू काय येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू फी इज इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. हा पीडीचा फॉर्म्युला आहे. पीडी ऑफ सेलचा फॉर्म्युला आणि पीडी ऑफ रेझिस्टन्सचा फॉर्म्युला दोन्ही काय येणार आहेत, सेमच येणार आहेत. फी इज इक्वल टू IR. ओके. आता आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट ईचा फॉर्म्युला काय काढलाय आपण, ई इज इक्वल टू फी प्लस IR, आय इंटू स्मॉल आर, अँड देअरफॉर फीचा पीडीचा फॉर्म्युला काय येतो, ई मायनस IR असा देखील फॉर्म्युला येतो. पीडीचा दुसरा फॉर्म्युला, पीडीचा फॉर्म्युला काय येणार आहे, ई मायनस IR. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेलचा फॉर्म्युला काय असतो, ई मायनस IR. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल बघा, पुन्हा एकदा फॉर्म्युले बघा, इथं आपण काही महत्वाचे फॉर्म्युले बघितलेले आहेत. ई म्हणजे ईएमएफ असेल, फी म्हणजे काय असेल, पीडी असेल. ठीक आहे. कॅपिटल आर म्हणजे काय असेल, एक्सटर्नल रेझिस्टन्स असेल. हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत, पाठ करावेच लागतील. आणि स्मॉल आर म्हणजे काय असेल, इंटरनल रेझिस्टन्स जर असेल तर पहिला फॉर्म्युला येतो सर्किट मधल्या करंटचा फॉर्म्युला. सर्किट मध्ये करंट किती येणार आहे, ई डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला इज ईएमएफ इज इक्वल टू काय असतं, फी प्लस आय इंटू स्मॉल आर असतं. थर्ड फॉर्म्युला पीडीचा फॉर्म्युला, फी इज इक्वल टू ई मायनस आय इंटू स्मॉल आर. पीडी इज इक्वल टू काय असणार, फी इज इक्वल टू ई मायनस IR. ओके. आणि फक्त फीचा आणखी एक फॉर्म्युला काय येणार आहे, फी इज इक्वल टू आय इंटू कॅपिटल आर. तर हे चार जे फॉर्म्युले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो रिपीटेडली तुम्ही जरासा बघा, म्हणजे हे फॉर्म्युले पाठ होतील. याच्यानंतर नेक्स्ट आहे इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल म्हणजे काय. इंटरनल resistance of cell which is denoted by small r. प्रत्येक सेलला स्वतःच्या आतमध्ये काहीतरी रेझिस्टन्स असतोच आणि त्याला काय म्हणायचं, इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल. ओके. तर याची डेफिनेशन जर एक्झाम मध्ये विचारली तर कशी लिहायची बघा. अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इनसाइड बॅटरी किंवा इनसाइड सेल. ओके. is called as internal resistance of cell. लक्षात येत आहे, कारण मी तुम्हाला आताच सांगितलं की करंट कसा फ्लो होतो, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे जातो बाहेरून म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स मधून, आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह टर्मिनल कडून परत पॉझिटिव्ह टर्मिनलला येतो. कुठून, थ्रू इंटरनल, म्हणजे बॅटरीच्या आतून निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह येतो. आणि बॅटरीच्या आतून करंट फ्लो होत असताना तिथं काय होणार आहे, त्या करंटच्या फ्लोला काहीतरी अपोजिशन निर्माण होणार आणि त्याला काय म्हणतो आपण, इंटरनल रेझिस्टन्स. सो अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इनसाइड सेल इज कॉल्ड ॲज इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल. लक्षात येत आहे, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इनसाइड सेल इज कॉल्ड ॲज इंटरनल रेझिस्टन्स ऑफ दी सेल. इट इज डिनोटेड बाय स्मॉल आर. आता हे बॅटरीच्या आतमधून इलेक्ट्रिक करंट ज्यावेळी फ्लो होतो त्यावेळी त्याला अपोजिशन कशामुळे क्रिएट होतं,
तर बॅटरी ही जी आहे ती केमिकल पासून बनलेली असते किंवा इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन पासून बनलेली असते. तर ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जे आहे ना ते इलेक्ट्रॉनच्या फ्लोला, करंटच्या फ्लोला अपोजिशन प्रोड्यूस करतं. ओके, सो इंटरनल रेझिस्टन्स इज ड्यू टू electrolytic solution present inside battery किंवा इनसाइड सेल. जे काही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, अपोजिशन निर्माण होणार आहे. ठीक आहे, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ इंटरनल रेझिस्टन्स. दिस इज द कन्सेप्ट ऑफ इंटरनल रेझिस्टन्स. ठीक आहे, आता याच्याच रिलेटेड काही क्वेश्चन्स बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, या कन्सेप्ट आणखी क्लिअर होतील. क्वेश्चन कसा आहे बघा, इंटरनल रेझिस्टन्स ऑफ ए सेल ऑफ EMF 2 व्होल्ट. ओके, इथं EMF दिलेला आहे तुम्हाला. EMF ला कशाने डिनोट करतो, E. किती आहे, 2 व्होल्ट आहे. इज 0.1 ओहम. इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल ऑफ EMF 2 व्होल्ट इज 0.1 ओहम. म्हणजे EMF 2 व्होल्ट दिलाय आणि इंटरनल रेझिस्टन्स किती दिलाय, 0.1 ओहम. कनेक्टेड टू ए रेझिस्टन्स म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स किती दिलाय, 0.9 ओहम. तर व्होल्टेज अक्रॉस सेल काढा. व्होल्टेज अक्रॉस सेल काढा असं म्हटलेलं आहे. व्होल्टेज म्हणजेच काय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सेल, म्हणजे PD ऑफ सेल काढायला सांगितले. तर हे कसं काढणार, वी नो दॅट PD ऑफ सेल म्हणजे फी असतं ना, ते काय असतं, E मायनस I इंटू स्मॉल आर असतं. E मायनस I इंटू स्मॉल आर. ओके, सो फी इज इक्वल टू E मायनस, अगोदर I काढायला पाहिजे ना. I म्हणजे काय असतं, टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स. म्हणून हा करंटचा फॉर्म्युला महत्वाचा आहे, इंटू स्मॉल आर. आणि याच्यामध्ये सगळे व्हॅल्यू 2 मायनस 2 डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल आर किती होणार बघा, डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो मी. 0.9 प्लस 0.1 म्हणजे किती येणार, 1 येणार. इंटू स्मॉल आर किती आहे, 0.1. ओके, तर फीची व्हॅल्यू किती येणार आहे, 2 मायनस 2 इंटू 0.1 म्हणजे 0.2 येणार. सो आन्सर येणार आहे 1.8 व्होल्ट. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा तुम्हाला, या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, EMF दिलाय आणि PD काढायला सांगितलंय, व्होल्टेज काढायला सांगितलंय. तर फी इज इक्वल टू E मायनस IR हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, किंवा E इज इक्वल टू फी प्लस IR. आणि I चा एक फॉर्म्युला माहिती पाहिजे. टोटल करंट इन द सर्किट किती असतो, E डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल आर. ओके, कॅपिटल R प्लस स्मॉल आर. याच्यामध्ये असंच आणखी एक क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, बॅटरी ऑफ EMF 12 व्होल्ट दिलंय. बॅटरी ऑफ EMF 12 व्होल्ट. Internal resistance is also given. Internal resistance is 3 ohm. Is connected to external resistance. Connected to a external resistance capital R. तो माहिती नाहीये. Okay. If the current in the circuit मधला करंट दिलाय तुम्हाला, करंट किती दिलाय, 0.5 एम्पियर दिलाय. ओके, तर कॅल्क्युलेट रेझिस्टन्स म्हटलंय आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सेल, PD ऑफ द सेल म्हणजे टर्मिनल व्होल्टेज ऑफ बॅटरी. टर्मिनल व्होल्टेज ऑफ बॅटरी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल काढायचं आहे. तर कसं काढणार, सुरुवातीला कॅपिटल R काढूया. कॅपिटल R कसं काढणार, तर आपल्याला माहित आहे I इज इक्वल टू E डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस काय असतं, स्मॉल आर असतं. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल R प्लस स्मॉल आर इज इक्वल टू काय येणार आहे, E डिवायडेड बाय I येणार. E किती आहे, 12. I किती आहे, 0.5. सो 12 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे 24 ओहम येणार. ओके, आता कॅपिटल R इज इक्वल टू काय येणार, 24 मायनस स्मॉल आर येणार. सो कॅपिटल R इज इक्वल टू 24 मायनस स्मॉल आर किती आहे, 3 आहे. सो कॅपिटल R किती येणार आहे, 21 ओहम.
म्हणजे एक्सटर्नल रेझिस्टन्स जो आहे तो किती असणार आहे 21 ओहम असणार आहे. आता फी काढायला सांगितलंय. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल. ओके, आता पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल कसं काढतो? पीडी ऑफ सेल, सेलचा पीडी फी इज इक्वल टू ई मायनस आय इंटू स्मॉल आर. तर फी इज इक्वल टू ई किती आहे बघा 12 मायनस आय किती आहे 0.5 आणि स्मॉल आर किती आहे 3. म्हणजे 12 मायनस 1.5 म्हणजे किती येणार हे 12 मायनस 1.5 दॅट इज 10.5 व्होल्ट येणार. हे आन्सर किती येतं 10.5 व्होल्ट. असे व्हेरी सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ईएमएफ दिलेला असेल, इंटरनल रेझिस्टन्स दिलेला असेल आणि करंट तरी दिलेला असतो, नाहीतर कॅपिटल आर तरी दिलेला असतो. तर सर्किट मधला करंट विचारतात किंवा बाकीच्या राहिलेल्या टर्म विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे ना तो जरा व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ओके, so this is all for today's lecture of the physics.